काही फायनली 25 वर्षाचा आगमन सोहळा आम्ही पार पडलेला आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह शिमेला पोहोचला. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आला तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल जे नाव आहे वाईफ विथ सिद्धू. तर आज तुम्हाला माहिती आहे काय आहे, तर आज आहे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन. तर हे बघा, मला टी शर्ट वगैरे पण भेटलेली आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. 25व्या वर्षाची टी शर्ट आहे. या टायमाला 25वं वर्ष आहे आमच्या गणपती बाप्पाचा, फुलपाडा सम्राट. तर ह्या टायमाला खूप मोठ्याने करणार आहेत आम्ही लोक. ते ही जुनी टी शर्ट पण घातली आहे 2024चीच. आता ही 25वी पण आली आहे मला, तर 25वी घालणार. आणि आता आम्हाला थोड्या टायमानी खाली घालून बोलवलं आहे, म्हणजे आम्हाला सदरा वगैरे घालायला सांगितलं आहे. तर आता खाली वगैरे जायचं आहे, तयारी करायची सगळ्या गोष्टीची. मूर्ती पण आणायची. मूर्ती या टायमाला जरा लांब आहे, तिकडून मूर्ती घेऊन यायची आहे आणि मग आणायची आहे. नंतर मग एरियात येणार आहे मूर्ती. तर तुम्हाला मी आता सरळ तयार झाल्यावर आणि खाली जाऊन भेटतो मग. तर गाईज आम्ही आता खाली आलेत. तर प्रफुल्लदा इकडे सगळं आता तयारी करतोय, बोर्ड वगैरे लिहायची तयारी सगळी करतोय. प्रफुल्लदा आता बोल, 2 शब्द बोल. नको, प्रफुल्लदा मेहनत करतोय, जरा मला करून दे ना. आणि आता ट्रॅक्टर पण आलाय, सगळं ट्रॅक्टरची इथे हे चालू आहे. ते बघा, आता ट्रॉली वगैरे काढतायत सगळी जण. कोण कोण आहे तिथे? प्रताप आहे, प्रतापचे पप्पा आहेत. प्रताप भाई आमचा. खाली अभिदादा पण आहे. हे बघा, हे सगळे जण काम करतात. कधीपासून आहे तुम्ही इथे? सकाळी 8 वाजले. बाबा, म्हणजे मीच लेट आलो का? तुम्ही 80 माणसं. अरे सॉरी गाईस. चला आता इथे जरा काय ते काम करूया जरा आपण, आणि मग तुम्हाला भेटतो जरा. यावर्षी दर्शननी जाम मनावर घेतलंय. नीट लाव, नीट जेवढा बघ तुझ्या हिशोबाने. हा बस नीट लाव जरा. अडकव फक्त बस. मिळेल का फुल? हा, पडला नाही पाहिजे. तू पडलास तरी चालेल. खेळा देऊ का बारीक? अरे बीच का फुल सही कर ना. पडणार नाही. हा, सरको हळूहळू, सगळे सेट कर. दर्शन, तू पडलास तरी चालेल, पण ते नाही पडलं पाहिजे. गोटी तुटली तरी मधोमध आला ना. हा, या खाली कर. थँक्यू. चल रे, बस कर रे. ए हा, चल ये खाली. पोचत रे. जास्त फेम नको घेऊ तू. ओ हो, घडामोडीचा कार्यकर्ता आमचा क्रिश. काही आम्ही आता आलोय मूर्तीच्या इथे. मूर्ती वगैरे घ्यायसाठी मूर्तीच्या बाहेर आलेले आहे. ते बघा, इथे आतमध्ये सगळे जण गेलेत. इथून मूर्ती बाहेर निघणार आहे. माझा पंटर कुठे गेला? अरे सोम्या शेठ आले. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही आतमध्ये जाऊ. तुम्हाला मूर्ती जेव्हा बाहेर येईल ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो. मी आतमध्ये जातो आता. काही आता सगळी जण आलेले, मंडळाची पोरं सगळे आलेली आहेत. हे बघा, आता इकडे सगळे आहेत. हे बघा, तिकडे आयडी घेत आहेत. आपले आयडी, जे कार्यकर्ते त्यांचे आपले आयडी काढतायत ही लोक. बघा, इकडे सगळे जण आपले आयडी शोधतायत. आमचे मेन कार्यकर्ते, मेन दादा तेजस दादा आयडी कार्ड शोधतोय. खजिनदार आहे तो आमचा. आयडी कार्ड भेटलाय धीरजला. दर्शन, अरे यार दर्शन चालू आहे. आमचा मेन टी शर्ट वाटणारा माणूस. तर चला, ट्रॅक्टर आतमध्ये जातोय, तर तुम्हाला भेटतो. उदबत्तीवाला. हा, आता सुमिता बोल. सुमिता आयडी बघ. मी बघितला, मला नाही बघा जरा डोळ्या खोलून. हा आमचा अनुराग. हा आमचा प्रफुल्ल माटेल दादा. सचिव इकडे. सिद्धूच आहे. माझा ब्लॉग असेल तर सिद्धूच आहे. ठीक आहे, चालेल. हा खूप चांगला ब्लॉगर आहे. आता नवीन सुरुवात करतोय आणि यावर्षी 25व्या वर्षाचा ब्लॉग सुद्धा तो बनवतोय. मी पण बनवतोय. ब्लॉगच्या खाली माझी पण लिंक असेल, तिथे जाऊन माझा ब्लॉग पण बघून घ्या. 100% बघूया. दादा तेजस खूप खजिनदार आहे.
याला फक्त गणपतीमध्ये व्हॅल्यू लाज पण वाटत नाही याला काय बोलायला. आणि समजा खर्चणार आहे मला व्याजावर पैसे वाटत हा देऊ शकतो तुम्हाला द्या. 2800 घेतले पैसे नाही 2800 घेतले तर तुम्ही 3000 द्या. हा देतो व्याजावर देणार आहे ना 3000. हा मी 3000 देणार आहे व्याजावर घेतलेत मी मंडळाकडनं. एवढा गरीब आहे. अध्यक्ष काय बोलता तुम्ही? 2025 खूप आम्हाला आतुरता आगमनाची आणि खूप मजा करणार आम्ही आणि एवढा थाटामाटात करणार या वर्षीचं आगमन की लोक बघत राहतील. पारंपरिक आहे पारंपरिक सोहळा. काहीच मी आता आतमध्ये आलोय कारखान्याच्या. माझ्या मूर्ती समोर आहे एकदम. मूर्ती बघाल ना असं मन प्रसन्न झालं मूर्ती बघून ना. खूप म्हणजे तेजस्वी लोक म्हणजे असं एवढं असं त्यांना प्रसन्न वाटतंय ना मूर्ती बघायला. माझ्या समोरच आहे मूर्ती पण मी तुम्हाला आता दाखवू शकत नाही. मूर्ती जेव्हा बाहेर काढतील ना तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. आणि इथे जेवढ्या मूर्ती आहेत ना एकदम मस्त वाटतायत सुंदर आहे. तेव्हा पाठी पण एक बाप्पा आहे. बाप्पाची मूर्ती आहे माझ्या पाठी पण एक बघू शकता. माझ्या समोरच मूर्ती आहे. मी तुम्हाला ती मूर्ती अशी ना मी बाहेर येईन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवतो मी. तर मूर्तीचा भाई काम पण झालंय मूर्तींचं. अजून खूप मूर्तींचं काम बाकी आहे. अजून बाप्पा यायला अजून आपल्याला टाइम आहे खूप. तर आपली मूर्ती काढूया तेव्हा तुम्हाला भेटतो. तर काही आता प्रफुल्ल गणपतीची पूजा करायला लागलाय तुम्ही बघू शकता. तर काही यशबाई बघा कसा एका साईडला येऊन उभा राहिलाय. काय माहिती का असा माणसांमध्ये येत नाही तो. हे बघा इथे आम्ही सगळे थांबलेत तर इथे तो एकटा येऊन साईडला उभा राहिलाय. तर आता आमची सगळी पूजा वगैरे झाली आहे सगळ्यांची करून. मूर्तीची वगैरे पूजा वगैरे करून झाली आहे. काय बाय पडना मूर्ती पूजा वगैरे करून झाली सगळी. आता म्हणजे मूर्ती बाहेर काढायची आता तयारी करतात. ते उचलतात ना तो आलाय आता उचलायला. तर त्यांनी आता मूर्ती बाहेर काढू आम्ही. मग तुम्हाला सगळं मग दाखवतो मूर्ती म्हणजे तयार चढवताना वगैरे तुम्हाला दाखवतो. काही आता मूर्ती उचलायला क्रेन आलेला आहे. हा बघा याला मूर्ती उचलायला बोलवलंय. एक आजी होती तिने ती पण मूर्ती उचलली यांनी. मूर्ती उचलून आमच्या बाहेर ट्रॉली ठेवली आमची बाहेर. त्या ट्रॉलीवर तो घेऊन जाणार मूर्तीला आमच्या. गणपती बाप्पा मोरया. इथे सगळेजण आहेत. अर्धे जण बाहेर गेले. काहीच आमचे मूर्तिकार बघू शकता तुम्ही. हे आमचे मूर्तिकार आहेत. त्यांचं आता शाल वगैरे देऊन त्यांचं हे केलेलं आहे. आता चाच्याच्या बाजूला बसले. गणपती बाप्पाला इथून घेऊन जाणार. चाच्याच्या गाडीवर बसतोय बघा. स्टेरिंग बिरिंग काय भारी आहे एकदम फुल भारी. स्माईल स्माईल गातील स्माईल गातील. परत दादा मूर्ती बाहेर काढलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी. आता ट्रॅक्टरनी बाहेर काढत बरेच टाइम लागला. म्हणजे मूर्ती जरा बाहेर काढायला जराशी मूर्तीला जराशी दुखापत पण झालेली. ते मग ते त्या लोकांनी जरा नीट केलं. ते सगळं ते झालेलं ते परत जरा टाइम लागला उशीर झाला. आता मूर्ती बाहेर काढतायत. ट्रॉलीवर वगैरे ठेवतो प्रभाव वगैरे लावतात ती लोक आणि मग तुम्हाला भेटतो. काही आता मूर्ती ट्रॉलीवर येते. बघू शकता तुम्ही ट्रॉली आणि ट्रॅक्टर आलेला आहे. मूर्ती आता इथे मूर्ती मूर्ती पूर्ण कव्हर केली याच्याने प्लास्टिकने. कारण का पाऊस पण जोरात चालू आहे. बघा तुम्ही बघू शकता आता मूर्ती पूर्ण आली आहे ट्रॉलीच्या जवळ.
बघा तो टाकतोय तिकडून. मूर्ती पूर्ण आली आता, म्हणजे लोक सगळेजण ऍडजस्ट करतात कशी काय मूर्ती बसते ते. म्हणजे पूर्ण आता आलेतच जमाय, म्हणजे आता फक्त खाली ठेवायचे फक्त पाटाला. हे बघा काही आता गणपती निघालाय पाठीच्या माझ्या गणपती बाप्पा. तर हळूहळू म्हणजे बघा आमची मंडळातली पोरं पुढे पुढे हे करतायत, ट्रॅफिक वगैरे क्लिअर करतायत. गणपती बाप्पा पाठी पुढे, कारण खूप जास्त ट्रॅफिक झालेली आहे. ती पहिली ट्रॅफिक क्लिअर आपल्याला फटाफट एरियात न्यायचं आहे. तर काही आम्ही आता कुठे आपण पोहोचलो, सेंटर पार्क जवळ पोहोचलेले आहेत आता आम्ही. म्हणजे अर्धा पण नाही, आमचा खजिनदार आहे हो, आमचा खजिनदार. तर काही जर सेंटर पार्क जवळ पोहोचलेत, म्हणजे अजून तरी आम्हाला जायला अर्धा तास तरी जाईल. तर हे बघा मूर्ती बघू शकता तुम्ही आमची. सगळीजण फटाफट ट्रॅफिक. आम्ही आता आरजेला पोहोचलेले आहेत. आरजे म्हणजे कुठे पोहोचले होता, द्वारका नगरीच्या तिथे पोहोचलेत आता. गोकुळधाम सॉरी आणि ते द्वारका नगरी आणि गोकुळधाम जवळ आहेत बाजूबाजूला. आता इथे आता गणपतीला लाईट वगैरे लावणार आहेत. खूप म्हणजे दगदग झाली, म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही. अक्षरता आमची लाल झाली, खरं लाल झालेली आमची. सांगून दे आता बाप्पाला आम्ही आता लाईट वगैरे इथे लाईटीचा सेटअप वगैरे आता करणार आहेत. लाईटीचा सेटअप वगैरे करून तुम्हाला आता बाप्पा दाखवतो. ज्ञानोबा माऊली
ब्लॉग मध्ये येणार आहे बघ आणि रील पण येणार आहे. तर भाई तुमच्या पथकाचं नाव काय भावा एकदा मला शिवसाई फुलपारा. शिवसाई फुलपाडा गोविंद पथक आहे. ते आता तर लावणार, किती तर लावणार आहेत भावा? 6 तर लावून बापाला सलामी देणार आहेत. तर मला दाखवतो मी. मूर्ती आली आमच्या एरियामध्ये आलेली आहे. आता मूर्ती मला पण मेहनत केली. अरे ते नाही, वायर 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 वायर. अरे त्याला
नाही पण तू आज. नसलं रडू नको बाळा. परत एकदा स्टेप कशी राहुलचा फोन आहे. राहुल आहे भाई. अरे यार काय फोटो काढतायत फोटो ओ माय गॉड पुरस्कार देतोय. धीरज भाईने जाम मेहनत केली आहे. काय नाही मेहनत केले डॉकी डेल्टा टू अल्फा स्वप्नपूर्ती मंडप भरलेला वाटतं. मग काय भावा 100%. अरे काहीतरी बोल. काय बोलू आता बाबा थकले सगळे त्याच्यानंतर शब्द नसतात बाबा. फायनली 8 तास उभा राहिलोय फक्त न बसता. आम्ही 25वं वर्ष आहे. पावसाने खूप आमची आम्हाला दगा दिला. पावसाने खूप परीक्षा घेतली. आम्ही पास पण झालो. जेवढे आमच्या समोर अडचणी आल्या त्याच्यावर आम्ही मात करत फायनली 25व्या वर्षाचा आगमन सोहळा आम्ही पार पाडलेला आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह खूप शिगेला पोहोचलेला होता. पण आता सगळे थकलेले आहेत बिचारे. शेवटी गणपतीची मूर्ती आमची मंडपात गेली. टाळ्या बोलल्या म्हणून मी टाळ्या वाजवल्या बघितलं कोणी नाही वाजवलं. आणि आता जेवढे आमच्या समोर जे वादन केलं सगळ्यांनी म्हणजे ढोल ताशा पथक असेल किंवा कोणतं आदिवासी नृत्य असेल लेझिम पथक असेल त्या सगळ्यांनी आम्ही त्यांचे मानधन वगैरे देऊन त्यांचा यथोचित त्यांचा सत्कार करून त्यांना पाठवत आहोत घरी पाठवत आहोत. तुम्ही आतापर्यंत ब्लॉग याचा बघितला असेल सिद्धूचा. मला मजा येत असेल तर त्याला त्याच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि त्याच्या चॅनलच्या खाली माझ्या चॅनलची लिंक असेल 100% असणारच आहे. शेअर करून टाका. चला गणपती बाप्पा. तर गाईस तुम्ही बघितलाच असेल आमचा आगमन सोहळा कसा झाला, कसा पार पडला, कशा प्रकारे पार पडला. तुम्ही सगळं बघितलाच असेल. खूप मजा केली, खूप एन्जॉय केलं. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत तेवढी आमची मेहनत पण आहे सगळ्या कार्यकर्त्यांची. आमचीच नाही सगळ्या कार्यकर्त्यांची. सगळे जेवढे होते तेवढे सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. आणि म्हणजे मूर्ती जी आम्ही प्लॅन केलेल्या ना काही गोष्टी त्या आमच्या झालेल्या नाही आहेत. कारण का जरा तिकडे कारखान्यात ना जराशी मूर्तीला दुखापत झाली पण ते त्याच टायमाला लगेच सॉल्व्ह केलं. म्हणजे आमच्या एरियात येणारी होती ना मूर्ती तिचा टायमिंग होता वेगळा आणि एरियामध्ये येईपर्यंत खूप टाईम झाला. तर त्यामुळे म्हणजे खूप गोष्टी करायच्या राहून गेल्यात. पण काय नाही पुढच्या वर्षी ट्राय करू. यावर्षी नाही झालं तर काय झालं पुढच्या वर्षी आहे. बाप्पा कुठे जाणार आहे. बाप्पा आपल्यासोबतच असणार आहे. आपल्या मनामध्येच बाप्पा असतो. कशाला टेन्शन घ्यायचं. बाप्पा त्याची इच्छा असते तसं त्याच प्रकारे करतो सगळं. तर तुम्ही बघितलं असेल किती मस्त फुल म्हणजे मजा केली. काही गोष्टी आहेत ज्या मी सगळ्याच गोष्टी त्यात टाकलेल्या नाहीत कारण का तिथे काय मध्ये ट्रॅफिक वगैरे पण व्हायची. म्हणजे रोड वगैरे जाम पॅक व्हायचे तर म्हणजे क्लिअर करायला लागायचं. त्यामुळे मी हर टाइम ब्लॉग्स थोडी ना शूट करायला मला भेटलं नाही. आणि म्हणजे रील्स वगैरे पण शूट करायचे होते तर त्यात पण टाईम लागला. आणि माझे शॉर्ट्स पण येणार आहेत. शॉर्ट्स पण मी अपलोड आधीच केलेले आहेत. मी ते पण चेक करा. शॉर्ट्स वगैरे सगळे अपलोड केलेले आहेत. आणि काय नाही. आणि मूर्ती तर तुम्ही बघितलीच असेल काय वाटते मूर्ती यार. म्हणजे मन प्रसन्न होते मूर्तीला बघून खूप. म्हणजे यावर्षी 25वं वर्ष आम्हाला मोठ्याने करायचं होतं आणि जेवढा झालंय तेवढं तर आम्हाला वाटतंय खूप मोठ्याने झालेलं आहे. अजून तर बाप्पा आहे आपल्या इथे. अजून 12 दिवस बसणार आहे आपल्याकडे. अजून खूप टाईम आहे बाप्पाला जायला. तोपर्यंत बाप्पाची सेवा करायची आपल्याला. तर असंच तर काय बघूया होत राहील हळूहळू सगळं. काय जे काय बाप्पाची मनात इच्छा असते तीच गोष्ट होते. पण किती पण करा. मग आता इथेच आता ब्लॉग एंड करतो. मला ब्लॉग काल एंड करायला भेटला नाही कारण का घरी येईपर्यंत मला रात्री वाजलेत 2 वाजलेत. सकाळी आम्ही 1 वाजता गेलेले. घरी येईपर्यंत जाम लेट झाला तर ब्लॉग एंड नाही करू शकलो. तर आता ब्लॉग दुसऱ्या दिवशी एंड करतोय मी. तर काय नाही. तर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत भेटतो तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि पावसात भिजू नका कुठे. पाऊस खूप पडतोय तर काळजी घ्या.